नमस्कार, मी प्रेरणा प्रशांत धुमाळ. मी होम बेकर आहे. होम बेकर म्हणजे आपण आता गृहिणी बऱ्याचशा बघतो आपण ज्या घरी केक बनवतात. मग घरी केक बनवण्याचं कारण एक इंटरेस्ट म्हणून लॉकडाऊनच्या दरम्यान बऱ्याचशा बायकांनी घरी केक बनवायला सुरुवात केली. का तर लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला केक उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे मग यूट्यूब बघून बऱ्याचशा बायका शिकल्या, त्यात मीही शिकले. मलाही आवड आहे, बेकिंगची आवड आहे, कुकिंगची आवड आहे. त्याच्यामुळे मी सुरुवात केली. पहिल्यांदा मी असाच मैद्याचा एकदा बनवला, तो छान झाला. म्हणून मग आणखीन मला थोडंसं इंटरेस्ट वाटला की आपण हे केलं पाहिजे. तिथून मग मी सुरुवात केली. मी जस्ट फक्त यूट्यूबचे चॅनल बघून मी शिकल्यानंतर मग थोडंसं मी साहित्य घेतलं, त्याप्रमाणे मी घ्यायला लागले. माझे केक्स बघून बऱ्याचशा मला रिप्लायही छान आल्या की छान आहे, डिझाईन छान आहे, टेस्ट छान आहे. मग मी सुरुवात केली होती, पण स्वतःहून केली होती, क्लास वगैरे न करता. त्याच्यानंतर मी प्रॉपर क्लास केला, ग्रामपंचायततर्फे आम्हाला आलं होतं. तिथून मी क्लास केला. मी सर्टिफाईड आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे त्याचं. आणि आता मी होम बेकर म्हणून करते. आता आपण हॉटेलचे केक वगैरे पूर्वी आणायचो, आपल्यालाही माहीत नव्हतं. केक म्हटलं की सगळ्यांना आवडायची, म्हणजे आवडण्याची गोष्ट. लहान मुलं म्हटलं की खूप अगदी आवडीने खातात. पण ज्यावेळेस आपण हॉटेलमधनं केक आणायचो, आपल्याला माहीत नसायचे ते कसे आहेत, काय. ते डिस्प्ले होत होते, मग छान आहे, मग डॉल केक आहे, तो एक कार्टून केक आहे, असे बऱ्याच प्रकारचे केक होते. पण तो कसा बनवला जातो, तो हायजिनिक आहे की नाही, ह्याचा आपण कधीच विचार करत नव्हतो. जेवढे पैसे ते मागत असायचे आपण देतो त्यांना. पण आत्ता ॲक्च्युली मी केक करायला शिकल्यानंतर मला कळलं की किती खर्च येतो किंवा कसं होऊ शकतं. आणि हायजिनिकचं जर बघितलं तर अगदी फ्रेश आणि चांगल्या टेस्ट, अगदी उत्तम टेस्ट आपल्याला हॉटेलपेक्षा आपल्याला मिळू शकते. अशी टेस्ट आपण घरात बनवू शकतो. आणि ज्या खरोखर इच्छुक आहेत, ज्यांना आवड आहे बेकिंगमध्ये, त्या ह्या यूट्यूब चॅनलवरनं नक्की शिकू शकतात. तर आज आपण इथे बघणार आहोत. मी बऱ्याच प्रकारचे केक केले, करती आहे, डस्ट रफल केक आहे, फ्रूट्स केक आहे, मिठाई केक आहेत, अशा प्रकारचे बरेच केक आहेत. तर आज आपण एक असंच पायनॅपल केक बघणार आहोत. आणि पायनॅपल केक करताना आज आपण प्रीमिक्स यूज करणार आहोत. पण मी मैद्याचाही केक करते, तोही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. मैद्याचा केक विदाऊट एग, म्हणजे एगलेस, इतका सुंदर आणि छान होऊ शकतो, हे तुम्हालाही विश्वास बसत नाही. आणि तुम्ही स्वतःहून ते करून बघा आणि खूप छान होणार आहे. तर आज आपण फक्त प्रीमिक्सचा केक बघूया की कसा केला जातो, त्याचं मेजरमेंट प्रॉपर किती असलं पाहिजे, अर्धा किलोला किती प्रीमिक्स लागतं, किती क्रीम लागते, ह्याचं मेजरमेंट, इसेन्स टाकताना तो किती असावा, हे. आणि फिनिशिंग, आपण फायनल फिनिशिंग जे करतो ते कितपत असलं पाहिजे व्यवस्थित, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवणार आहोत. आता आपण इथे आधी कढई ठेवलेली आहे. आज आपण कढईमध्ये बघणार आहोत. आणि ह्या कढईला आपण 10 मिनटं फ्री हीट करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर ती फ्री हीट झाली पाहिजे. आणि तोपर्यंत आपण इथे बॅटर करायला घेऊ. इथे व्हॅनिला प्रीमिक्स आहे, तर मी तुम्हाला त्याचं मेजरमेंट दाखवते. आपण आज अर्धा किलो केक बनवणार आहोत, तर अर्धा किलोसाठी आपल्याला 170 ग्राम प्रीमिक्स लागतं. तुम्हाला मी मेजरमेंट दाखवते. हे टियर करायचं, म्हणजे ह्याचं 0 होतं इथे. बरोबर 170 ग्राम किंवा थोडं जास्त असेल तरी चालणार आहे, पण 170 ग्राम अर्धा किलोसाठी प्रीमिक्स लागतं. आता त्या 170 ग्राममध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचे. 125 ग्राम एवढं तेल होतं ते. 1 पळी आणि आणखीन थोडंसं 125 ग्राम तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर आता बॅटर बनवताना आपण आधी आपल्याला लागेल, आता प्रीमिक्सची पण क्वालिटी असते, त्या क्वालिटीवर पाण्याची गरज असते. तर आपण ह्याच्यात पाणी घेऊया. आता मी हे पाणी 150 ml पाणी घेतलेलं आहे. आपल्याला जसं लागेल तसं घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. प्रीमिक्स मिक्स करताना तो एकाच बाजूने फिरवला गेला पाहिजे, तो कसाही फिरवायचा नाही. त्याच्यामुळे कसाही जर आपण फिरवला तर तो केक आहे तो फुलत नाही व्यवस्थित. त्यामुळे एकाच डायरेक्शनने तो गेला पाहिजे. बरोबर असं ते कन्सिस्टन्सी झाली पाहिजे बॅटरची. त्याच्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल, आता हा पायनॅपल केक असल्यामुळे जर येलो कलर बेसला लागणार असेल तर तोही तुम्ही घालू शकता, आपल्या आवडीवर आहे. मी घालत नाही. त्याच्यानंतर इसेन्स आहे, पायनॅपल इसेन्स, तर ते 3 ते 4 ड्रॉप टाकायचे. त्याच्याने काय होतं, पायनॅपलचा फ्लेवर येतो आपल्याला बेसला. तर बॅटर आपलं तयार आहे.
इथे आपण टीन घेतलेला आहे अर्धा किलोसाठी, त्याच्यामध्ये तेलाने ग्रीस केलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा मैदा घालून तो आपण डस्टिंग करून घेऊया, जेणेकरून तुम्ही सगळ्यांना असं वाटतं की बटर पेपर लावला की केक चांगला होतो, चिकटत नाही खाली. असं काही नाही आहे, आपल्याला बटर पेपरची गरजही नाही आहे, उगाचचा तो खर्च वाढतो. तर आपण मैदा डस्टिंग करून पण केक छान होऊ शकतो, न चिकटता तो व्यवस्थित निघू शकतो. अशा प्रकारे डस्टिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ते बॅटर त्याच्यामध्ये घालूया. बॅटर घालताना तो मधल्याच भागात पडला पाहिजे, जेणेकरून तो सगळीकडनं इक्वल होईल. बॅटर शिल्लक आहे म्हणून तो टीनला फासायचा नाही. त्याच्यानंतर एक फडका घेऊन त्याला आपण प्रॉपर टॅप करूया, जेणेकरून जे बबल्स तयार झालेले आहेत ते वरती येतील आणि ते निघून जातील आणि आपला केक उत्तम प्रकारे फुलण्याला मदत होईल. हा रेडी आहे कढईमध्ये जाण्यासाठी. ही कढई हीट झालेली आहे. त्याच्यामध्ये असं एक गाडा किंवा काही असेल तुमच्याकडे, आपण ज्याच्यात टोपं ठेवण्यासाठी वापरतो स्टँड, तो स्टँड ठेवून हा केक कढईमध्ये ठेवायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा आहे. कढईत छान फुलतो केक. अर्ध्या तासाने केक पूर्ण तुमचा बेस तयार असणार आहे. आपण अर्ध्या तासाने परत बघूया त्याला. तोपर्यंत आपण क्रीम फेटायला घेऊया. इकडे ही मी व्हीप क्रीम घेतली आहे. व्हीप क्रीम मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारची असते. मी ट्रॉपोलाइटची यूज करते, बेस्ट आहे. कमी याच्यामध्ये पण खूप छान फुलते तीही. मी ही 300 ग्राम क्रीम घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोटिंग होऊ शकतं, त्याचं डिझायनिंग होऊ शकतं, त्याप्रमाणे घेतले. आता बीट करताना बऱ्याचशा बायकांच्या तक्रारी आहेत की माझी क्रीम बीट केली तरी पातळ होते, ती व्यवस्थित होत नाही आहे, थोड्या वेळाने ती गरम झाल्यावर मेल्ट होते, डिझायनिंग करता येत नाही, त्याला कोटिंग करता येत नाही आहे केकला. मग त्याच्यासाठी आपण बीट करताना काय काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपलं बीटर आहे. बीटर हे माझं आहे ते 500 वॅटचं बीटर आहे. पहिल्यांदा करताना इथे नंबर्स दिलेले आहेत त्यांनी 0 to 5. तर 0 to 5 मध्ये आपण आधी 1 वर नेऊन ते बीट करायचं अगदी 2 सेकंदासाठी. आता तुम्ही जर बघितले तर क्रीम बघा किती घट्ट झालेली आहे 1 वरच. नंतर आपण न्यायची त्याला 2 to 3 पर्यंत नेऊन बीट करायचे. अजून त्याच्यानंतर घट्टपणा आलेला आहे क्रीमला. आता आपल्याला अशी क्रीम फेटायची की त्याचं क्रीम उचलल्यानंतर त्याचं पॉईंट आलं पाहिजे, अशा प्रकारे क्रीम फेटायची. तर आपण लास्टला आता 5 नंबरला नेऊन ती क्रीम फेटूया. ही आपली क्रीम तयार आहे. आता आपण क्रीम फेटलेली आहे, ती जरी आपण टोप उलटा केला तरी ती पडली नाही पाहिजे, इतकी प्रॉपर ती झालेली आहे. क्रीम फेटताना 2 ते 3 मिनटामध्येच क्रीम फेटली जाते. फक्त ती आपण फेटताना त्याची काळजी घेऊन फेटली तर ती क्रीम तुम्ही अगदी पूर्ण केक होईपर्यंत मेल्ट होणार नाही, याची 100% गॅरंटी देते. कारण मलाही हा प्रॉब्लेम येत होता जेव्हा मी क्रीम फेटायचे. तर अगदी माझा हात चालायचा, पण तो हात चालताना अगदी स्लो असायचा. मला वाटायचं क्रीम आता बीटर हे काम करते म्हटलं आपण आपल्या पद्धतीने ते हात चालवतो, पण तसं न करता इथेच आपली चूक होते आणि त्याच्यामुळे क्रीम मेल्ट होण्याचं कारणच ते असतं. क्रीम 2 ते 3 मिनटातच होऊ शकते. का आपण फेटताना एक तर डायरेक्शन एकच असलं पाहिजे आणि क्रीम फेटताना आपला हात कंटिन्यूस चालला पाहिजे, त्याच्यामुळे ती क्रीम व्यवस्थित आणि प्रॉपर फेटली जाईल. जे मी तुम्हाला नंबर सांगितले त्याप्रमाणे जर फेटली तर 100% तुमची क्रीम मेल्ट होणार नाही केक होईपर्यंत. तर हा आपला बेक झालेला केक आहे आणि तो थंड करून घेतल्यानंतर मी त्याचे 3 लेयर बनवलेले आहेत. अशा प्रकारे जो डोम शेप येतोय असं, त्याच्यामुळे आपल्याला चांगली केकची उंची मिळणार आहे. प्रॉपर कट झालेला आहे आणि मी हे ब्रेड नाईफनी कट करून घेतलेलं आहे.
तर आता आपण आयसिंग करायला सुरुवात करूया. आधी थोडंसं आयसिंग खाली लावून घ्यायचं, जेणेकरून केकचा जो बेस आहे तो सरकणार नाही. पहिल्यांदा जी मधली लेअर आहे आपण मध्ये कापलेली आहे ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर शुगर सिरप आहे, त्याच्याने बेस चांगला भिजवून घ्यायचा आहे. ओव्हर करायचं नाही, नाहीतर तो केक चिकट होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतली आहे, जेणेकरून सगळीकडे प्रॉपरली ती क्रीम स्प्रेड होईल. पॅलेट नाईफने अशी सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची. साईडला पण स्प्रेड करून घ्यायची, जेणेकरून केक चांगला खाली चिकटला जाईल बेसला. पायपिंग बॅगने क्रीम वापरल्यामुळे क्रीम जास्त लागली जात नाही. ज्यांना क्रीम आवडत नाही त्यांच्यासाठी पायपिंग बॅगचा यूज करावा त्यांचे केक बनवण्यासाठी. त्याच्यानंतर हा पायनॅपल क्रश आहे तो आपण घालूया याच्यात. एक चमचा पुरेसे आहे, तोही छान स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे आपलं डोम शेप आलेला लेअर आहे तो असा उलटा ठेवायचा, जेणेकरून केकची हाईट वाढली जाते. त्याच्यामध्ये आधी क्रीम भरून घ्यायची, म्हणजे तो एक दिसेल. परत शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपला पायनॅपल आईस केक तयार आहे. आता तुम्हाला हा केक कसा वाटला आहे शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर अशा उत्तम प्रकारचे केक जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर माझा नंबर आहे 9420301705 जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला उत्तम प्रकारचे चवीचे आणि हायजिनिक केक असे उपलब्ध होतील. थँक्यू. धन्यवाद.